अशी चौकट सुप्रीम कोर्टाने आता तयार केलेली आहे केशवानंद भारतीमुळे, की कोणाचंही सरकार आलं, कितीही उजव्या विचारांचं सरकार आलं, तरी संविधानात बाबासाहेबांनी सांगितलेली जी मूलभूत तत्त्व आहेत, त्या तत्त्वांना धक्का कोणत्याही सरकारला लावता येणार नाही. जर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना अनुकूल निर्णय देत असतील तर निर्वाचन आयोग कार्यपालिकेच्या अधीन झालेला आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय स्वतंत्र असूनही जर संविधानाच्या संरक्षणाच्या नावावर कार्यपालिकेच्या अधीन असतील आणि असे निर्णय दिले जात असतील तर माझा शेवट या शब्दाने करतो मी, वेअर इज द होप. जेव्हा व्यवस्था समृद्ध होतात, ताकदवार होतात, तेव्हा त्या जनतेच्या बाजूने निर्णय घेऊ शकतात. जेव्हा व्यवस्था ताकदवार होत नाही, व्यक्ती ताकदवार होतो, तेव्हा संस्था जनतेच्या बाजूने काम करत नाही. सत्याग्रहाचा मार्ग हा एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल मार्ग आहे. आम्हाला कॉन्स्टिट्यूशनल मार्गाच्या माध्यमातूनच जायचं आहे. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकत्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण 24वा राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलन साजरा करत आहोत. मागील 23 वर्षापासून लाखांदूर येथे बहुजन प्रबोधन मंचाच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला जातो. याचा उद्देश संविधानाची जनजागृती करणे, तो लोकांच्या घराघरात कसा पोहोचेल याकरिता हा एक छोटासा प्रयत्न आहे. या कार्यक्रमातून येणारे मार्गदर्शक आपल्याला लोकांच्या सहज भाषेत समजेल असे संविधान समजून सांगतात. या संमेलनात दरवर्षी वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून संविधानावर सखोल चर्चा केली जाते. यात लोकांचे कर्तव्य, लोकांचे हक्क, तसेच राज्यकर्त्यांचे काय कामं आहेत, त्यांचे काय दायित्व आहेत हे निदर्शनात आणून दिले जाते. यातूनच एक चांगला नागरिक घडेल जो उज्ज्वल भारताच्या भविष्याचा विचार करेल आणि तसे तो आचरणही करेल. यावर्षीच्या संमेलनाचा विषय आहे संविधान, स्वतंत्र लोकशाही भारतात स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि निवडणूक आयोगाची भूमिका. या विषयावर मंचकावर विराजमान मंडळी आपणास मार्गदर्शन करतील. त्या सर्व मार्गदर्शक मंडळींचे मी स्वागताध्यक्ष
या नात्याने बहुजन प्रबोधन मंच तसेच बहुजन विद्यार्थी संघ याकडून हार्दिक स्वागत करीत आहेत. तसे या कार्यक्रमासाठी लांबून आलेले श्रोतागण इथं उपस्थित झाले, त्या सर्व संविधानप्रेमी श्रोतागणांचे मी स्वागत करत आहे. संविधानाचा आदर करणे हाच राष्ट्रप्रेम आहे. सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी मनोकामना करतो. 26 जानेवारी हा प्रजासत्ताकाचा 76वा दिवस. 76 वर्ष म्हणजे 75 वर्ष पूर्ण झालीत आणि 76वा हा दिवस आहे. मात्र आम्ही जो कार्यक्रम इथे आयोजित करतो याला हे 24 वर्ष आहे. म्हणजे हे साहित्य संमेलन घेण्यासाठी मी मगाशी आमच्या घरी ही जी पाहुणे मंडळी आली होती त्यांच्यासमोर बोलताना सहजपणे बोललो की कार्यक्रम घेण्याच्या पाठीमागे माननीय दिवंगत भारताचे प्रधानमंत्री अटल बिहारीजी वाजपेयी त्यांच्यामुळेच मी घेत आहे. मी यांचं श्रेय त्यांना देतो की तुमच्यामुळे मी हे साहित्य संमेलन घेत आहे. तुमच्यामुळेच माझ्या घरी संविधानाचे पुस्तके आलीत. पण ते का घेतो, अटल बिहारीचं नाव मी का घेतो ते आता सांगतो. हे दरवर्षी मी सांगत असतो. आपण सगळे जाणतो की 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाला आणि 15 ऑगस्ट 1997ला 50 वर्ष जेव्हा झाली तेव्हा भारतामध्ये सरकारने वर्षभर सुवर्ण जयंती साजरी केली होती स्वातंत्र्याची. आपण सगळे जाणतो की आपल्या देशाचे 2च राष्ट्रीय उत्सव आहेत, अलीकडे 3 मानण्यात येत आहेत. 2 म्हणजे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस आणि 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिवस. परंतु आता हे सरकार आल्यामुळे मला वाटतं 2015 पासून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जात आहे. म्हणून 3 म्हणतो. तर संविधानाला लागू झालं म्हणतो आपण ते 26 जानेवारी 1950 संविधानाचा हा सुरुवात होण्याचा दिवस मानल्या जातं, समजल्या जातं. पण आपण जाणत आहात तिथले लोक की खऱ्या अर्थाने 26 नोव्हेंबर 1949लाच संविधानाच्या आर्टिकल 393 अन्वये 15 आर्टिकल लागू झालेत आणि त्या दिवसापासून लोक नागरिक बनलेत. म्हणजे त्या दिवसापासून सुद्धा संविधान लागू झाली, पण अंशतः लागू झाली आणि 26 जानेवारी 1950 पासून पूर्णतः संविधान लागू झालं. मग हे 2 उत्सव आहेत, देश स्वतंत्र होण्याचं आणि संविधान लागू होण्याचं. एका सणाचा वर्षभर उत्सव साजरा झाला 50 वर्ष झाल्याबद्दल. परंतु 26 जानेवारी 2050ला जेव्हा पुन्हा 2000ला 50 ते 2000 जेव्हा 50 वर्ष झालीत तेव्हा मात्र वर्षभर संविधानाची किंवा प्रजासत्ताक दिनाची सुवर्ण जयंती देशभर साजरी केल्या गेल्या नाही. पण काय झालं, इथे तज्ज्ञ बसलेले आहेत. आपणही जाणतो की संविधानामध्ये आर्टिकल 368 अन्वये राज्यकर्त्यांना काही अडचण भासत असेल संविधानातल्या तरतुदीमध्ये, की त्यांना जर देशातील लोकांचा विकास करण्यासाठी काही अडचण वाटत असेल, तर एखादं आर्टिकल अडचणीचं वाटत असेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याची व्यवस्था आर्टिकल 368 सांगितली आहे. परंतु संविधानाचं पुनर्विलोकन व्हावं अशी संविधानामध्ये कुठे तरतूद आहे असं माझ्याही वाचनात आलं नाही किंवा तज्ज्ञाकडूनही मी ऐकलं नाही. मग त्या काळामध्ये बीजेपीचं सरकार होतं आणि प्राईम मिनिस्टर अटल बिहारीजी वाजपेयी होते. त्यांनी काय केलं, कॉन्स्टिट्यूशन रिव्ह्यू कमिशन नेमलं. त्या कॉन्स्टिट्यूशन रिव्ह्यू कमिशनचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती व्यंकट चलैयाजी.
त्यांनी आपलं रिव्ह्यू केलं जे काही झालं ते. त्याचा परिणाम काय झाला की देशामध्ये संविधानाच्या जे पुनर्विलोकनाच्या बाजूनं काही लोक बोलायला लागले, काही लोक विरोधात बोलायला लागले. म्हणजे गंमत अशी झाली, चर्चा झाली. पूर्वी चर्चाच होत नव्हती, कारण 26 नोव्हेंबर 1949ला जेव्हा देशामध्ये संविधान अर्पण झालं म्हणतो, त्यावेळेस संविधान सभेमध्ये मला वाटतं सामंत नावाची व्यक्ती बोलली होती की भारताचे सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत जी 52ला झाली तोपर्यंत संविधान सभेतल्या लोकांनी ज्या ज्या क्षेत्रातून ते आले होते त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी जावं आणि आपल्या लोकांना, क्षेत्रातील लोकांना समजावून सांगावं की आम्ही त्या लोकांसाठी संविधानामध्ये कोणत्या कोणत्या व्यवस्था केलेल्या आहेत. अजूनपर्यंत कोणत्याही मिनिस्टरनी, कुठल्याही MP नी, कुठल्याही MLAनी आपल्या प्रांतात जाऊन संविधानामध्ये अशी व्यवस्था केलेली आहे अजूनही सांगितलेलं नाही. मग संविधानाबद्दल जागृती कशी होईल? परंतु अटल बिहारी वाजपेयीने जरी रिव्ह्यू कमिशन नेमलं, पण त्याचा परिणाम असा झाला की लोक चर्चा करायला लागले. मग भले विरोधात बोलत की त्याच्या बाजूनं बोलत, पण चर्चा सुरू झाली आणि त्या चर्चेचं फलित असं आहे. आम्ही सुद्धा संविधानाचे कार्यक्रम घ्यायला लागलो 1999 पासून. म्हणजे 99 ते 2000 तो काळ होता, त्यावेळेस त्यांनी कमिटी नेमली होती. आणि मग 26 जानेवारी दिवशी घेत नव्हतो मी संविधानाचा कार्यक्रम, कोणत्याही दिवशी घेत होतो सोयीनुसार. परंतु नागपूरचे ॲडव्होकेट संदेशजी भालेकर यांनी मला सुचवलं की कानेकर, संविधानाचा जर कार्यक्रम करतोस तर मग 26 जानेवारीलाच घे. मला वाटलं पाहुणे भेटणार नाही, म्हणे त्याची चिंता करू नको, मी व्यवस्था करतो. आणि पहिला कार्यक्रम जो 26 जानेवारी 2002ला पहिले अध्यक्ष होते न्यायमूर्ती भाऊ वहाने आणि उद्घाटक होते दिवंगत चिमूर क्षेत्राचे MP. मी खासदार शब्द वापरणं टाळतो एवढ्यासाठीच की संविधानात तो शब्द नाही आहे, मेंबर ऑफ पार्लियामेंट हा शब्द आहे म्हणून. तर ते उद्घाटक होते आणि तेव्हापासून आता हा उपक्रम सुरू आहे आणि आज याला 24वं वर्ष आहे, सुरू आहे. 2024ला ज्या लोकसभेच्या निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने संविधान बचाव असा नारा दिला. कारण BJPच्या काही लोकांनी म्हटलं होतं 400 अबकी बार 400 पार. काही लोक, अति हुशार लोक म्हणत की संविधान बदलवू वगैरे वगैरे जे काही भाषा झाली असेल. परंतु काही का असेना काँग्रेसनी संविधान वर्षभर गाजवलं. BJPनी सुद्धा BJP पहिल्या कार्यक्रमामध्ये म्हणजे निवडणुकीमध्ये त्यांना जे पाहिजे होतं 400 पार, तो त्यांचा उद्देश पूर्ण झाला नाही. त्यांनी आपल्या बैठकामध्ये जे काही सोच केलं असेल, विचार केला असेल, तर त्यांनीसुद्धा आता राज्याच्या निवडणुकामध्ये संविधानाला डोक्यावर धरलं. ते आता संविधान म्हणतात सगळे लोक, घर घर संविधान. म्हणजे काँग्रेसही संविधान म्हणते, BJPसुद्धा संविधान म्हणते, घर घर संविधान म्हणते. आणि माझ्या पाहण्यामध्ये मला समजायला लागलं तेव्हापासून जे संसदेमध्ये जे शपथ घेतात हे लोक, कोणीही मी हातामध्ये संविधानाचं पुस्तक घेऊन शपथ घेताना पाहिलं नाही. राष्ट्रपती त्यांना कागद देतो किंवा ते देतात आणि ते वाचतात आणि मग ते व्यक्ती शपथ घेत असतो असं पाहिलं. परंतु राहुल गांधी मात्र हातामध्ये लोकांना शपथ घेताना हातामध्ये संविधानाची प्रत घेऊन शपथ घेताना आपल्याला पाहिलं. माझं एकच म्हणणं आहे काँग्रेसच्या लोकांना आणि BJPच्या लोकांना की तुम्ही शपथ घेता. काय शपथ असते तुमची? ठरल्याप्रमाणे शपथ आहे, मी अमका अमका. देवाला मानणारा असेल तर ईश्वर साक्ष शपथ घेतो की म्हणतो, देवाला मानणारा नसेल तर तो गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की विधीद्वारा स्थापित भारताच्या संविधानाप्रती सच्ची श्रद्धा व निष्ठा ठेवीन असं म्हणत असताना
हिंदुस्थान म्हणतात, याची मला लाज वाटते. कारण भारत आहे, देशाचं नावच भारत आहे, आणि तुम्ही हिंदुस्थान म्हणता कसे? शपथही तशीच घेता आणि वरून संविधानही दाखवता, आणि आपल्या भाषणामध्ये तुम्ही हिंदुस्थान या देशाचा उच्चार करता. हे नक्कीच चांगली गोष्ट नाही. या राज्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की जर आपण संविधान म्हणतो, घर घर संविधान पोहोचवण्याचं काम करत असाल, काँग्रेस असो वा BJP असो वा कोण्याही पक्षाचे असो, संविधान 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 जर म्हणता, संविधान पर्व जर साजरं करू म्हणता, आणि आता या BJP सरकारने तर घोषितच केलं आहे की 25 डिसेंबर 2024 ते 25 डिसेंबर 2025ला संविधान पर्व म्हणून ते साजरं करणार आहेत. म्हणून माझी विनंती आहे की जर संविधानच आपण डोक्यावर घेतलं आहे तर ही अतिशय चांगली बाब आहे सगळ्यांसाठी. संविधानाप्रती आपण आपली निष्ठा वाहिलेली आहे, आणि म्हणून देशामध्ये खऱ्या अर्थानं संविधानाचेच काम करावं, आणि देशाचं नाव हे इंडिया दॅट इज भारत, इंडिया अर्थात भारत असंच आहे. म्हणून आपण आपल्या बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, लिखाणामध्ये हिंदुस्तान न म्हणता भारत म्हणावं. हे आपले, कारण मूलभूत कर्तव्यामध्ये सांगितलंच आहे, भारताच्या संविधानाप्रती आपण आपलं प्रेम व्यक्त केलं पाहिजे. तर माझी विनंती आहे सगळ्यांना, आपण संविधानिक शब्दाचा वापर करत जावा, आणि आपल्या देशाचं नाव इंडिया, ज्याला इंडिया म्हणायची बरं वाटत नसेल तर भारत म्हणता येते, कोणतंही नाव घ्या दोन्हीपैकी, मात्र तिसरं नाव आपल्या देशाचं नाही, म्हणून आपण तो नाव घेऊ नये. एवढं बोलतो. आणि हा जो यावर्षी जो विषय आम्ही ठेवला आहे की आपल्या देशामध्ये जी न्यायव्यवस्था आहे आणि इलेक्शन कमिशन, याच्याबद्दल सुद्धा एक लोकांमध्ये ते कशी व्यवस्था आहे ते जाणून घेण्याची उत्सुकता आहे. कारण देशामध्ये काही लोक न्यायव्यवस्थेच्याबद्दल कोणी आपल्या समजुतीप्रमाणे काही फार या नगेट बोलतात, थोडं काही अडचणीचं वाटते तेव्हा. म्हणून खरी न्यायव्यवस्था काय आहे, कशी असली पाहिजे, आणि आपलं इलेक्शन कमिशनच्याबद्दल काही बोललं जाते तर त्याच्यावरही प्रकाश टाकल्या जाईल. म्हणून हे तज्ज्ञ मंडळी मी या ठिकाणी यावर्षी बोलवून हा विषय त्यांच्यासमोर ठेवलेला आहे की संविधान तर आहेच मूळ आपला, आणि स्वतंत्र लोकशाही भारतात कारण लोकशाही तर पूर्वी होती आपल्या देशामध्ये, पण आपल्याला देश स्वतंत्र झाल्यानंतरची, म्हणून आपलं म्हटलेलं आहे स्वतंत्र लोकशाही भारतात स्वतंत्र न्यायव्यवस्था. कारण न्यायव्यवस्था ही स्वतंत्र आहे, तसेच इलेक्शन कमिशनसुद्धा हे स्वतंत्र आहे. म्हणून हे स्वतंत्र, कोणत्याही दबावाच्या व्यतिरिक्त आहे, त्यांच्यावर कोणी दबाव आणू शकत नाही. हे स्वतंत्रपणे काम करणारी यंत्रणा आहे संविधानानुसार, आणि म्हणून हे अतिशय जिव्हाळ्याचे विषय आहेत. हे जिव्हाळ्याचे हा विषय आपण आपल्या लोकांसाठी ठेवलेला आहे. सरांना माहीत पडलं की माझा मुलगा हा UPSCत पास झाला आहे, तेव्हा सर माझ्या घरी आले आणि म्हणाले की बाबा तरुणजी, एक माझी विनंती आहे की सत्कार ठेवतो मी, तुमचं मत काय? मी म्हटलं सर तुमचा चांगला कार्यक्रम आहे, आणि नेहमीच चांगला कार्यक्रम असतो यांचा. आज मी पाहतो 24 दिवसात पाहता यांना, यांचा कार्यक्रम व्यवस्थित असते. आणि जे काय आपण म्हणतो राज्यघटना म्हणजे संविधान, जर ह्या तालुक्यात म्हणा किंवा जिल्ह्यात, ह्या सरांनीच एक असं ठरवलं आहे आणि खूप म्हणजे प्रबोधन करतात. राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलन आयोजित केलं आहे. ह्याचा निरोप जेव्हा मला कानेकर सराकडून मिळाला, माझ्या मिसेस सौ शुभदा संजय झंजाळ, ज्या सध्या OBC महिला सेवा संघाच्या जिल्हा सरचिटणीस म्हणून भंडारा जिल्ह्यामध्ये काम करत आहेत, आणि त्यांना मागच्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते संविधान आणि त्यांना शाल श्रीफळ आणि मोमेंटोन देऊन त्यांना सत्कार करण्यात आला.
तेव्हा मला जेव्हा हे वाटलं की संविधान समितीमार्फत मला कुठंतरी सत्कार मिळत आहे, माझा होत आहे, माझ्या कार्याची दखल घेतली जात आहे, तेव्हा मी सुरुवातीला सरांचे फोन आले, मला सत्कार घ्यायला नको वाटत होतं. पण नंतर असं लक्षात आलं मला की सरांनी राष्ट्रीय संविधान समिती आहे ही, तेव्हा मला असं वाटलं की आपण कुठंतरी चांगल्या ठिकाणी जात आहोत. मी ज्या ज्या शाळेत गेलो सुरुवातीपासून, सर्वप्रथम मी कमी पटसंख्या असलेली शाळा घेतलेली आहे. आणि ज्या माझ्या आत्तापर्यंत आयुष्यात 3 शाळा झाल्या, पण 3ही शाळेची पटसंख्या मी वाढवण्यात काम केलेलं आहे. ज्या शाळेत मी आता पाचगावला 2017ला आलो, तिथली 77 पटसंख्या होती. दुसरी शाळा गावात असल्यामुळे त्या शाळेला गळती झाल्यासारखं झालं होतं. आज त्या शाळेची पटसंख्या 112 आहे. याच्या अगोदरही माझी शाळा, मी जी शाळा याच्या अगोदर होतो ती शाळा पण आधी शहरातली होती, ती पण पडझडीला आली होती. ती शाळासुद्धा मी जिल्ह्यामध्ये आदर्श शाळा, जिल्ह्यामध्ये ISO मानांकन शाळा आणि जिल्ह्यामध्ये ई-लर्निंग सुविधायुक्त शाळा म्हणून केली. आणि त्या शाळेत असताना मला आदर्श पुरस्कार मिळालेला आहे. मागच्या वर्षीसुद्धा मला जिल्ह्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्या अगोदर मी हरित शाळा उत्कृष्ट मुख्याध्यापक म्हणून पुरस्कार घेतलेला आहे. माझी शाळा 2दा मी जिल्ह्यावर 100% गुणवत्ता असलेली शाळा पुरस्कार मी 2दा माझ्या आयुष्यात घेतलेला आहे. अशा विविध क्षेत्रामध्ये आता यावर्षी माझी पाचगावची शाळा जिल्हा स्तरावर लेझिम शो ड्रिल स्पर्धेमध्ये, साकोली येथे झालेल्या महालगाव स्पर्धेमध्ये 2य क्रमांक प्राप्त मिळालेला आहे. अशा प्रकारे माझी वाटचाल आहे. आणि हा जेव्हा पुरस्कार मला घोषित झाला तर खरंच मला छान वाटलं. कानेकर सर, तुमचं खूप खूप धन्यवाद. आज भारतीय संविधानाला 76 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 75 वर्ष सुवर्णमहोत्सवी संविधानाला ओलांडून आज आपण 76व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. पण आज मी एक अनुभव बघितलं की प्रजासत्ताक दिनी भारतीय संविधानाची जी प्रास्ताविका आहे, ती प्रास्ताविका सर्वांनी तिचं पठण करायला पाहिजे आणि ते स्वीकारायला पाहिजे. हे मात्र मला आज पालांदूर या ठिकाणी जाणवलं नाही. त्यामुळे माझ्यासमोर प्रश्न पडला की देश आणि देशानंतर या देशाचं संविधान, ते संविधान आपल्याला जागं ठेवण्यासाठी तेवढ्या ताकदीनिशी आपण पुढे यावं. आणि हा वसा आणि वारसा गेले 24 वर्षापासून प्राध्यापक अनिल कानेकर सर यशस्वीपणे राबवत आहेत. गेले अनेक वर्ष या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो आहे आणि यावर्षी सरांनी माझी दखल घेऊन मला या ठिकाणी जे पुरस्कृत केलं त्याबद्दल मी सरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आहे. आणि संपूर्ण जो बहुजन विद्यार्थी संघ आहे जो कामाला लागलेला आहे, सरांनी जे लहानसं रोपटं लावलं आहे नागपूरमध्ये, त्या रोपट्याला आता वटवृक्षामध्ये रूपांतरित करण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून या प्रसंगी आपण सर्वांनी सरांनी लावलेल्या बहुजन विद्यार्थी संघाला मोठं करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी नम्र विनंती या प्रसंगी व्यक्त करतो. सरांना पुढच्या कार्यासाठी अनेक शुभेच्छा देतो. आपलं जे उभं आयुष्य आहे ते समाजासाठी सतत प्रयत्नशील आहे. आपल्या कार्याला जय भीम सलाम करतो. धन्यवाद. कॉन्स्टिट्यूशन म्हणतं की तुम्हाला, संविधान म्हणतं की तुम्हाला ज्याला जी शिक्षा द्यायची ती द्या, पण प्रोसेस फॉलो करून द्या. उत्तर प्रदेशमध्ये जे चाललं आहे, गुंडांना मीडियासमोर बोलावून गुंडांना गोळ्या घातल्या जात आहेत. तुम्हाला गुंडांना शिक्षा करायची आहे ती करा, ते काय आमचे नातेवाईक नाही आहेत. त्यांना फाशीला द्यायचं आहे त्यांना फाशीला द्या. मात्र अशा प्रकारे नागरिकांनी कायदा हातात घेणं आणि शिक्षा देणं किंवा सरकारने, पोलिसांनी कायदा हातात घेऊन गोळ्या घालणं, एन्काउंटर करणं, हे भारतीय राज्यघटनेला अपेक्षित नाही आहे. राज्यघटनेने स्पष्टपणे सांगितलेलं आहे कायदेशीर प्रक्रियेचं पालन करूनच तुम्हाला जी शिक्षा ज्याला द्यायची आहे ती द्या. धर्माचं एक अत्यंत महत्त्वाचं स्वातंत्र्य आपल्याला आपल्या राज्यघटनेने दिलेलं आहे. आणि ते राज्यघटनेचं स्वातंत्र्य इतकं मोठं आहे की उद्या आपल्यापैकी काही जणांना वाटलं की आपला स्वतंत्र वेगळा धर्म तयार करावा, तर तो सुद्धा तुम्हाला तयार करता येऊ शकतो. प्रोव्हायडेड तुम्ही कोणाच्याही धर्मावर, कोणाच्याही अधिकारावर अतिक्रमण केलं नाही पाहिजे.
तुम्ही सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण केला नाही पाहिजे. आमच्या साताऱ्यामध्ये एक सार्वजनिक शिवधर्म नावाचा एक शिवधर्म ज्येष्ठ विचारवंत साळुंखेंनी तयार केला होता. आणि असे बऱ्याच लोकांनी वेगवेगळे प्रयोग केलेत. पण स्वतःचा धर्म तयार करण्या इतपत स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे. न्यायव्यवस्थेचं आणखी एक महत्त्वाचं योगदान आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आहे, जे राज्यघटनेमध्ये नाही आहे, पण राज्यघटनेला ते अपेक्षित आहे. अनेकदा लोक विचारतात असं काय केलं आहे सुप्रीम कोर्टाने गेल्या 75 वर्षात. पण अनेक चांगल्या गोष्टी सुप्रीम कोर्टाने गेल्या 75 वर्षात केलेल्या आहेत. प्रत्येक यंत्रणेच्या काही मर्यादा असतात, त्या मर्यादेच्या पुढे त्या यंत्रणांना जाता आलं नाही. पण त्या यंत्रणेमध्ये जी चांगली लोक होती आणि त्यांना जेवढं चांगलं शक्य होतं ते त्यांनी केलेलं आहे. PIL सारखी कन्सेप्ट, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, जनहित याचिका, संविधानामध्ये याचा कुठेही उल्लेख नाही आहे. मात्र संविधानातल्या तरतुदींचा आधार घेत सर्वोच्च न्यायालयाने जनहित याचिका नावाची स्वतंत्र संकल्पना सुरू केली आणि आज संपूर्ण देशभर जनहित याचिका इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक वापरतात. जनहित याचिका म्हणजे असं कोणतीही बाब ज्याच्यासाठी तुम्हाला न्यायालयात दाद मागता येते, पण ती लोकांच्या भल्यासाठी. आणि PIL जनहित याचिकांमध्ये सुप्रीम कोर्टाने वेगवेगळ्या निर्णयांमध्ये वेगवेगळ्या खटल्यांमध्ये खूप चांगले निर्णय दिलेले आहेत. म्हणजे सुप्रीम कोर्टाने इथपर्यंत म्हटलंय की प्रत्येक नागरिकाला निवासाला घर असणं हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. निवासाला घर असणं हे काय संविधानात लिहिलं नाहीये, पण संविधानातल्या कलम 21चा आधार घेऊन सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं की कलम 21 मध्ये हे म्हटलंय जीवित आणि स्वातंत्र्य, म्हणजे प्रत्येकाला चांगलं घर मिळालं पाहिजे. सुप्रीम कोर्टाने पुढे जाऊन असंही म्हटलं एका प्रकरणामध्ये की प्रत्येकाला निर्जंतुक पाणी प्यायला मिळालं पाहिजे, प्रत्येकाला स्वच्छ पर्यावरण असलं पाहिजे. असे अक्षरशः हजारो कदाचित लाखो खटले तुम्हाला सापडतील की ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाने कलम 21चा आधार घेऊन खूप वेगळ्या प्रकारे संविधानाचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे. आज अनेक शैक्षणिक संस्था म्हणणं योग्य नाही, पण संस्थात्मक पातळीवर महिलांचं लैंगिक शोषण होतं, त्या विषयावर कोणताही कायदा अस्तित्वात नव्हता. त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने विशाखा गाईडलाईन्स इश्यू केल्या PIL मध्ये की ह्या विशाखा गाईडलाईन्सचं पालन झालंच पाहिजे. कुठल्याही महिलेला तिच्या कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या हॅरॅसमेंटला सामोरं जायला नाही लागलं पाहिजे, हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं. हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये नव्हतं, पण संविधानातल्या तरतुदींचा आधार घेऊन संविधानातल्या तरतुदींना एक वेगळा अर्थ प्राप्त करून देत हे सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आज अनेक नद्यांच्या स्वच्छतांबाबतीत सुद्धा सुप्रीम कोर्टाने खूप वेगवेगळं लिटिगेशन केलेलं आहे. एक महत्त्वाचा खटला मला या ठिकाणी सांगितला पाहिजे, तो म्हणजे मनेका गांधी विरुद्ध भारत सरकार. मनेका गांधी या खटल्यामध्ये काय झालं होतं, तर ज्या वेळेला इंदिरा गांधींचं सरकार सत्तेतनं गेलं आणि इंदिरा गांधी पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्या, त्यावेळेला त्यांच्या सुनबाई मनेका गांधी यांचा पासपोर्ट तत्कालीन जनता सरकारने जप्त केला होता. आणि पासपोर्ट जप्त केल्यानंतर मनेका गांधी सुप्रीम कोर्टात गेल्या की हा माझा पासपोर्ट मला परत मिळावा. ते मनेका गांधी जजमेंट जे आहे ते अत्यंत ऐतिहासिक जजमेंट आहे. आणि ते जजमेंट असं म्हणतं की सुप्रीम कोर्टाने कलम 21 मध्ये सांगितलंय की जीवित आणि स्वातंत्र्याचा अधिकार हा आपल्याला राज्यघटनेने कलम 21 मध्ये सांगितलंय जीवित आणि स्वातंत्र्याचा अधिकार. तर सुप्रीम कोर्ट म्हणतं की जीवनाचा अधिकार म्हणजे प्राण्याप्रमाणे जिवंत राहण्याचा अधिकार नाही, तर जीवनाचा अधिकार म्हणजे सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार प्रत्येक भारतीयाला आहे. केवळ एखाद्याला जिवंत ठेवणं म्हणजे तुम्ही जीवनाचा अधिकार समजू नका. सन्मानपूर्वक त्या व्यक्तीला जगता आलं पाहिजे आणि त्या सन्मानपूर्वक जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या सगळ्याची मदत शासनाने त्या व्यक्तीला केली पाहिजे. त्या व्यक्तीला नोकरी मिळणं अपेक्षित आहे, त्या व्यक्तीला चांगलं शिक्षण मिळणं अपेक्षित आहे, त्या व्यक्तीला सार्वजनिक आयुष्य चांगलं मिळणं अपेक्षित आहे. असं खूप डिटेल इंटरप्रिटेशन सुप्रीम कोर्टाने मनेका गांधी केसमध्ये केलं. मगाशी मी सांगितलं बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रीन म्हणजे मूलभूत ढाच्याचा सिद्धांत असं त्याला म्हणता येईल. केशवानंद भारती खटल्यामध्ये
सुप्रीम कोर्टाने तो निर्णय दिला आणि एक अशी चौकट सुप्रीम कोर्टाने आता तयार केलेली आहे केशवानंद भारतीमुळे की कोणाचंही सरकार आलं, कितीही उजव्या विचारांचं सरकार आलं, तरी संविधानात बाबासाहेबांनी सांगितलेली जी मूलभूत तत्त्व आहेत त्या तत्त्वांना धक्का कोणत्याही सरकारला लावता येणार नाही. अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाने खूप चांगलं योगदान संविधानाच्या रक्षणात दिलेलं आहे असं माझं मत आहे. अनेक हायकोर्टांनीही दिलेलं आहे. याच्यामध्ये अनेक उणिवा राहिलेल्या असतील, जिथं जिथं माणसं आहेत तिथं तिथं उणिवा राहणार, पण त्या सिस्टीममध्ये त्याला जेवढं बेस्ट तिथल्या लोकांना करता येत होतं ते त्या लोकांनी केलेलं आहे. मला स्वतःला वाटतं की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट हे आपल्याला अनेकदा लांबची गोष्ट वाटते, अत्यंत दूर काहीतरी आहे ना, आपण तिथं काही करू शकत नाही असं वाटतं. मागच्या आठवड्यात हायकोर्टात मी एक मॅटर आर्ग्यू केला आणि त्याच्यामध्ये खूप चांगलं जजमेंट आलं. मला एक मित्र म्हणाला होता की महाराष्ट्र शासन प्रत्येक शेतकऱ्याला विहीर खोदण्यासाठी 5 लाखाचं अनुदान देतं, पण म्हटलं की त्याच्यामध्ये एक अडचण आहे. त्याच्यामध्ये अडचण अशी आहे की वर्ग 2च्या शेतकऱ्यांना हे अनुदानच मिळत नाही. आता इथं अनेक शेतकरी बसलेले आहेत, त्यांना माहिती आहे वर्ग 2ची जमीन आणि वर्ग 1ची जमीन काय फरक असतो. तर त्यावर आम्ही हायकोर्टात पिटिशन केली आणि हायकोर्टात पिटिशन केल्यानंतर हायकोर्टाने ती पिटिशन फार सिरियसली घेतली आणि मागच्या आठवड्यात हायकोर्टाने असा निर्णय दिलाय, ती अट काढून टाकली आणि आता या महाराष्ट्रातल्या कोट्यावधी शेतकऱ्यांना ज्यांची जमीन वर्ग 2ची जमीन आहे, वर्ग 2ची जमीन म्हणजे सर थोडक्यात सांगायचं तर महार वतन जमीन ही वर्ग 2ची जमीन आहे. अशा कितीतरी प्रकार, देवस्थान वतन जमीन ही वर्ग 2ची जमीन आहे. राज्यातल्या कोट्यावधी शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. त्यामुळे हे देखील होतंय. आज राईट टू एज्युकेशन सारखा कायदा हा सुप्रीम कोर्टाने यामध्ये वेगवेगळे निर्णय दिले आणि राईट टू एज्युकेशन हे मूळ राज्यघटनेमध्ये नव्हतं, फंडामेंटल राईटमध्ये नव्हतं, मूलभूत अधिकारांमध्ये नव्हतं. पण सुप्रीम कोर्टाने ज्या वेळेला असं म्हटलं की प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा अधिकार आहे, त्यानंतर वेगळा कायदा करून राईट टू एज्युकेशन हे भारतीय राज्यघटनेमध्ये टाकण्यात आलेलं आहे. 2020 साली कोरोना आला, त्या कोरोनाच्या कालखंडामध्ये सुद्धा वेगवेगळ्या राज्यांची उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयांनी खूप सकारात्मक भूमिका घेतली. देशभर नागरिकांचे जे हाल होत होते, सुप्रीम कोर्टाने स्वतःहून पिटिशन हायकोर्टाने दाखल करून घेतले आणि सरकारला आदेश दिले की तुम्हाला ह्या व्यवस्था सुधारल्या पाहिजेत, यामध्ये बदल केला पाहिजे. नुकताच महाराष्ट्र शासनाने एक राईट टू एज्युकेशनमध्ये एक गेम केली होती असं म्हणता येईल. राईट टू एज्युकेशनचा मूळ विचार असा आहे की प्रत्येक मुलीला चांगल्या ठिकाणी चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. तर महाराष्ट्र शासन असं म्हटलं की नाही, जर तुमच्या जवळपास सरकारी शाळा असेल 1 किलोमीटरच्या परिघात तर तुम्ही त्या सरकारी शाळेतच ॲडमिशन घेतलं पाहिजे, प्रायव्हेट स्कूलमध्ये तुम्हाला आम्ही रिझर्वेशन ठेवणार नाही. काही लोकांनी बॉम्बे हायकोर्टमध्ये ते चॅलेंज केलं आणि मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाचा तो निर्णय रद्द केला आणि महाराष्ट्र शासनाला सांगितलं की तुम्हाला असं करता येणार नाही. म्हणजे एखाद्या गरिबाचा मुलगा टॉप क्लास एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये मोफत शिक्षण घेऊ शकतो, त्याचं प्रोटेक्शन करण्याचं काम हे हायकोर्टाने केलेलं आहे. अशा कितीतरी गोष्टी तुम्हाला सांगता येतील ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांनी खूप चांगल्या प्रकारे भूमिका बजावलेली आहे. या सिस्टीममध्ये अर्थात काही चुकीच्या गोष्टी आहेत. काही वर्षांपूर्वी इतिहासात पहिल्यांदाच असं झालं की सर्वोच्च न्यायालयाच्या 4 न्यायाधीशांनी येऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या जे घडतंय ते चुकीचं आहे. अशाही प्रकारच्या बऱ्याच घटना आहेत. पण माझ्या मते ही सिस्टीम जी चालू आहे ती प्रामाणिक लोकांच्या भरोशावर चालू आहे. 100%पैकी 80% लोक प्रामाणिक आहेत, 20% लोक बदमाश हे प्रत्येक सिस्टीममध्ये असतात, ते कायम राहणार आहेत. पण जेवढं चांगलं करता येऊ शकतं तेवढं यांनी केलेलं आहे. आज आपण विदर्भात आहोत. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 371 ची तरतूद आहे. त्यामध्ये असं म्हटलेलं म्हणजे आपल्याला असं वाटतं की 370 म्हणजे फक्त जम्मू काश्मीर आणि जम्मू काश्मीर सोडून इतर कोणालाही विशेष काही नाही आहे. तसं नाही आहे. 371 मध्ये विदर्भासाठी वेगळी तरतूद आहे
की विदर्भ या राज्याच्या विकासाची स्वतंत्र काळजी महाराष्ट्र शासनाला व्हावी लागेल हे भारतीय राज्यघटनेमध्ये म्हटलेलं आहे. मणिपूरसाठी तरतुदी आहेत, आसामसाठी तरतुदी आहेत. बेसिकली भारतीय राज्यघटनेने या देशाच्या प्रत्येक भागाच्या हिताची काळजी घेण्याचं काम हे केलेलं आहे आणि या सगळ्याचं संपूर्ण श्रेय जातं ते या देशाच्या घटनासभेला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. आपल्या सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीच्या मसुदा समितीचे प्रमुख होते. म्हणजे हे जर ड्राफ्ट जो केलेला आहे कॉन्स्टिट्यूशनचा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. आणि संविधान सभेच्या शेवटच्या भाषणामध्ये अनेक वक्त्यांनी असं सांगितलं की त्या समितीमध्ये 5 लोक होते, त्यातले 2 लोक हे कधीच दिल्लीला आले नाही, 2 लोक हे कायम आजारी होते. त्यामुळे ह्या सगळ्या घटनेचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी ही एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर येऊन पडली. कदाचित असं झालं की काय की त्यामुळे ते एवढे थकले आणि घटना अंमलात आल्यानंतर काही वर्षातच बाबासाहेब आपल्यात नव्हते, पण एक महान काम करून हे गेले. बाबासाहेब माझ्या मते आधुनिक भारताचा शिल्पकार कोणी काहीही म्हणो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच या देशाचे आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत. 1992 साली इंदिरा साहनी नावाचं प्रकरण आरक्षणासंबंधात सर्वात महत्त्वाचं प्रकरण आहे. त्या आरक्षणाच्या संबंधात त्याचा उल्लेख केल्याशिवाय कोणतीही केस पुढे जात नाही. त्याच्यानंतर सर्व केसेसमध्ये त्याच उल्लेख होतो. त्या केसेसमध्ये 9 न्यायाधीशाचं खंडपीठ असताना ते खंडपीठ म्हणतं, काय म्हणतं ते खंडपीठ, की आरक्षणाअंतर्गत आरक्षण हे ओबीसींकरता लागू आहे. बरेचदा न्यायालयाला दोष दिला जातो, हे स्पष्ट करतो सर मी. न्यायालयाला दोष देण्याच्या आधी हा मुद्दा आला कुठून? व्ही.पी. सिंग सरकारने जेव्हा मंडल आयोगाच्या अधीन ओबीसींकरता आरक्षण लागू केलं तेव्हा जो शासनादेश काढला त्या शासनादेशामध्ये ओबीसींचं आरक्षणाअंतर्गत आरक्षणाची तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयात हा मुद्दा नाही आला सर. त्या शासनादेशामध्ये आरक्षणाच्या अंतर्गत आरक्षणाची तरतूद आहे. त्या शासनादेशामध्ये EWSच्या आरक्षणाची तरतूद होती. हे मुद्दे असे नाही आलेत, हे तिथून जिवंत झालेत. म्हणजे मंडल आयोग लावण्यासाठी व्ही.पी. सिंगाचं अभिनंदन करताना त्यांनी या 2 गोष्टीही त्या शासनादेशात केल्यात, म्हणून हा पुढचा इतिहास घडतोय. वर्गीकरणाचा इतिहास तिथून घडतोय. मग त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की ओबीसींकरता आरक्षणाची जी तरतूद आहे ती तरतूद वर्गीकरणाच्या अंतर्गत वर्गीकरणाची तरतूद ओबीसींना लागू आहे, परंतु हा निकाल केवळ ओबीसी करता आहे. या निकालाचा अनुसूचित जातीशी काहीही संबंध नाही असं स्पष्टपणे नोंदवलेलं आहे. किती न्यायाधीशाच्या खंडपीठाने? 9 न्यायाधीशाच्या खंडपीठाने. आणि या आरक्षणासंबंधात 7 न्यायाधीशाचं खंडपीठ बसलं होतं चंद्रचूडच्या अधीन. आणि मग हे न्यायाधीश म्हणतात की आरक्षणाअंतर्गत आरक्षणाची तरतूद संविधानाला संमत आहे, संविधानाला अनुकूल आहे. साधारणपणे वकील महोदय याच्यावर अधिक प्रकाश टाकतील. एखादं मोठं खंडपीठ निर्णय देते तेव्हा तो निर्णय बदलायचा असेल तर त्यापेक्षा मोठं खंडपीठ अस्तित्वात आणावं लागतं. 9 न्यायाधीशाचा निर्णय बदलायचा असेल तर 11 न्यायाधीशाचं खंडपीठ पाहिजे. परंतु 7 न्यायाधीशाचं खंडपीठ म्हणतं आरक्षणाअंतर्गत आरक्षण संविधानाला मान्य आहे. याचा परिणाम आज अनुसूचित जातीमधले आरक्षणाअंतर्गत आरक्षणाला विरोध करणारे आंबेडकरी आणि आरक्षणाअंतर्गत आरक्षण मागणारे परंतु आंबेडकरांच्या विचाराशी सहमत नसणारे अन्य अनुसूचित जाती याच्यामध्ये उभी फूट पाडण्यात झालेला आहे. याच्यामध्ये उभी फूट पडलेली आहे. भांडावं कोणाशी? आम्ही आरक्षणाअंतर्गत आरक्षण नको असं म्हणतो तेव्हा आम्हाला बाकीच्यांशी भांडावं लागतं. जे आरक्षणाअंतर्गत आरक्षणाचा विचार कोणी भांडण लावलं आहे? कोणी भांडण लावलं आहे? गरज नव्हती. आणि त्याच वेळी एक न्यायाधीश गवई साहेब केवळ आरक्षणाअंतर्गत आरक्षण नाही म्हणत, ते पुढे म्हणतात हा प्रश्नच नव्हता सर्वोच्च. मी तो निकाल वाचत आहे सर, मग त्याच्यावर मला काम करायचं आहे, तो वाचत आहे.
आरक्षणाअंतर्गत आरक्षणाचा विचार होता न्यायालयापुढे, परंतु क्रीमी लेअरचा विषय नसतानाही सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश गवई साहेब म्हणतात, काय म्हणतात, क्रीमी लेअर लावलं पाहिजे अनुसूचित जातीनं. हा विषय नव्हता, कोणी आणावा हा विषय नसताना गवई साहेबांनी आणावा. गवई साहेब याचं स्पष्टीकरण काय देतात? गवई साहेब याचं स्पष्टीकरण काय देतात? विकास जांभूळकर शिकले सवरलेले आहेत, मोठ्या पदावर आहेत, आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत. आता त्यांना कोणीही अनुसूचित जातीचा म्हणून संबोधणार नाही. त्यांची सामाजिक मागासलेपण समाप्त झालेलं आहे. त्यांना क्रीमी लेअर लावण्यात यावं. जे उच्चपदी आहेत, उच्च शिकलेले आहेत, ते अनुसूचित जातीचे असले तरीही त्यांचं इकॉनॉमिक ॲडव्हान्समेंट झालं, एज्युकेशनली ॲडव्हान्स झालेत, म्हणून ते सामाजिक भेदभावापासूनही मुक्त झालेत. त्यांना क्रीमी लेअर लावण्यात यावं. त्याचवेळी 2 ऑगस्टचा टाइम्स ऑफ इंडिया म्हणतो, द लोन दलित जज ऑन द बेंच. द लोन दलित जज ऑन द बेंच म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या त्या खंडपीठात असलेले एकमेव दलित न्यायाधीश हे सांगतात. त्यांची तर दलित पण नाही गेलं, परंतु ते निर्णयात म्हणतात की उच्चपदी असलेल्या माणसाला आता कोणी सामाजिक मागासलेपणापासून मुक्त होईल, जो विषय नव्हता. आणि मग त्याच्या पुढे जाऊन एक न्यायाधीश म्हणतात, आरक्षण एका पुढीपुरतं पाहिजे, आरक्षण एका पुढीपुरतं पाहिजे. जेव्हा की आरक्षणाचा सिद्धांत असं म्हणतो, एक गोष्ट की मला करेक्ट करा सर वकील महोदय, मला करेक्ट करा, आरक्षण डॉक्टर आंबेडकर जर पूर्ण वाचला, संविधान सभा डिबेट जर पूर्ण वाचलेत आरक्षणासंबंधीचे, आणि मग त्यांचा मूलभूत हक्काच्या सूचीमध्ये समावेश हे जर पूर्ण वाचलं, तर आरक्षण हा मूलभूत हक्क आहे अशी आमची मान्यता आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने याला मूलभूत हक्क कधीच मानलं नाही, एनेबलिंग प्रोव्हिजन म्हणते. बरोबर आहे का? एम आय राईट? सर्वोच्च न्यायालय याला सक्षमीकरणाची तरतूद म्हणते, मूलभूत हक्क म्हणत नाहीत. मग मी सर्वोच्च न्यायालय आम्हाला अनुकूल निर्णय देतो म्हणावं का? म्हणू शकतो का मी? कोणाकरता अनुकूल आहे मला माहीत नाही, पण माझ्याकरता अनुकूल नाही. तरीही मी एका ज्युरिस्टला विचारलं होतं, फार माझे ते मित्र होते, ही वॉज द फाउंडर ऑफ द लॉ इन्स्टिट्यूट. त्यांना मी विचारलं की मला हे कळत नाही की मी कोर्टात गेलो, गुन्हा घडलेला आहे माझ्या विरोधात, मी न्याय मागतो, मला न्याय मिळत नाही, मग याला न्याय म्हणू का? येस, हा न्याय आहे असं म्हणतात. का? न्यायाची व्याख्या काय? न्यायालय देईल तो न्याय. काय न्यायालय? न्यायाची व्याख्या याच्या पलीकडे दुसरं काही आहे का? न्यायालय देईल तो न्याय. तुमच्यावर अन्याय होत असला तरी, न्यायालयाने तुमच्यावर अन्याय करत असले न्यायालय, तरी त्याला तुम्ही न्याय म्हणावं, अशी या देशातील ज्युडिशियरीची अपेक्षा आहे, आणि त्याला आम्ही न्याय म्हणतो. हे झालं आरक्षणाबाबत. आरक्षणाच्या बाबतीत कधीही अनुकूल नव्हतं. काही अपवाद जर सोडले तर सर्वोच्च न्यायालयाने एक सुंदर पुस्तक आलेलं आहे. आता जे 5 सरन्यायाधीश झालेत त्याच्यामध्ये मला नावं आठवतील, इन्क्लुडिंग चंद्रचूड आहेत, आपल्या नागपूरचे बोबडे आहेत, त्याच्या आधी एक यू ललित म्हणून होऊन गेले, त्याच्या आधी एक मिश्रा होऊन गेले, त्याच्या आधी एक गोगोई होऊन गेलेत. गोगोई आता निवृत्त झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी राज्यसभेत जाऊन बसले. जो माणूस राष्ट्रपतीला राष्ट्रपती पदाची शपथ देतो, तो माणूस राज्यसभेत अनाम म्हणून जाऊन बसतो. लाज वाटायला पाहिजे. याला ऑब्लिगेशन म्हणतात. आणि मग असं सर्वोच्च न्यायालय, स्वतंत्र असलेलं सर्वोच्च न्यायालय खरं स्वतंत्र आहे का? हा विचार आहे. आणि मग या न्यायाधीशांनी सातत्याने कार्यपालिकेला अनुकूल निर्णय दिले, अशा पुराव्यासहित पुस्तकं उपलब्ध आहेत. आणि मग याचे काही पुरावे मीही देऊ इच्छितो. राम जन्मभूमीचा निर्णय कोणाचा आहे कोणी लिहिला माहीतच नव्हतं काही दिवसापूर्वी. कारण प्रत्येक निर्णयावर कोणी लिहिला, बहुमताचा निर्णय कोणी लिहिला, अल्पमताचे निर्णय कोणी लिहिले, त्या न्यायाधीशाचं नाव असतं. हा एकमेव निकाल असा मानला जातो की ज्यावर कोणी लिहिला माहीत नाही.
काही दिवसानंतर निवृत्त व्हायच्या आधी काही गोष्टी स्पष्ट होतात. चंद्रचूड सांगतात, माझी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती त्या माझ्या गावात एक यमाई नावाची देवी आहे तिच्या कृपेने झाली. आता देवीच्या कृपेने नियुक्ती झाली म्हणजे मग तुम्ही क्वालिफाईड नसतानाही देवीने जर तुम्हाला नियुक्त केलं असेल तर मग इथं बापाची पुण्याई असेल किंवा देवीची पुण्याई असेल, नाही का? तरीही तुमच्याकडून तुम्ही संविधानाचं पालन करायला अपेक्षा आहे का? आणि मग न्यायालयाने रामाच्या मंदिराचा जो निर्णय दिला, हे न्यायाधीश म्हणतात, आमच्या पुढे प्रश्न होता, काय करावं सुचत नव्हतं. मी देवाला प्रार्थना करत बसलो आणि मला साक्षात्कार झाला म्हणून मी हा निर्णय दिला. आणि हा निर्णय संविधानाला घातक आहे. मग सर्वोच्च न्यायालय संविधानाचा संरक्षक आहे. असे निर्णय जर सर्वोच्च न्यायालय देत असतील तर ईश्वराच्या कृपेने, मग ईश्वर मोठा की संविधान मोठं? आणि मग एक टीका आली होती, जर त्या ठिकाणी मुसलमान असता तर, सरन्यायाधीश मुसलमान असता तर त्याने अल्लाच्या मताप्रमाणे निर्णय दिला असता. मग तुम्ही मानला असता का? तुम्ही मानला असता का? इतरांनी मानावं का निर्णय? 370 संविधानात लिहिलेलं आहे की हा अनुच्छेद तात्पुरता आहे, हा अनुच्छेद दूर होईल. परंतु संविधान सभा डिबेट्स आणि संविधान हा अनुच्छेद काढून टाकण्याची एक प्रक्रिया निश्चित करतं. संविधान सभेने काश्मीरच्या लोकांना काही वचनं दिलेली होती आणि मग या वचनांना बाजूला सारून जर एखादं सरकार बहुमताच्या आधारावर जे बहुमत सांप्रदायिक बहुमत आहे, बहुसंख्याकांची हुकुमशाही आहे म्हणून विरोधी पक्षांना राज्यसभेत विधेयक मांडताना विधेयकाची कॉपी न देता जर हा निर्णय मंजूर करत असेल आणि त्याला सर्वोच्च न्यायालय मान्यता देत असेल तर त्याला संविधानिक म्हणावं का? चंदीगडच्या महापौराची केस आहे, त्याच्या आधी निवडणूक रोख्याची केस आहे. निवडणूक रोख्याच्या केसमध्ये ही भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे असा निर्णय झाला, परंतु चंद्रचूडांनी कोणालाही उत्तरदायी ठरवून शिक्षा दिली नाही. काय राम मंदिराच्या प्रकरणामध्ये न्यायालय घोषित करतं की बाबरी मस्जिद पाडणारे दोषी आहेत, अपराधी आहेत, गुन्हेगार आहेत. न्यायालय एकालाही शिक्षा देत नाही. न्यायालय एकालाही शिक्षा देत नाही. आणि मग महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष शिंदेचं सरकार हे सर्वोच्च न्यायालयामध्ये बेकायदेशीर सरकार आहे, परंतु त्या सरकारला बरखास्त करत नाही. केलं का बरखास्त? 2.5 वर्ष आजची स्थिती आली. आणि मग अशा पद्धतीने जर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना अनुकूल निर्णय देत असतील तर निर्वाचन आयोग कार्यपालिकेच्या अधीन झालेला आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय स्वतंत्र असूनही जर संविधानाच्या संरक्षणाच्या नावावर कार्यपालिकेच्या अधीन असतील आणि असे निर्णय दिले जात असतील तर माझा शेवट या शब्दाने करतो मी, वेअर इज द होप? आशा कुठे आहे? आशा कुठे आहे? कुठेच आशा नाही आहे. कारण ज्यांच्यावर निष्पक्ष निवडणुका घेण्याची जबाबदारी आहे ते सरकारच्या अधीन झालेले आहेत, ज्यांच्यावर संविधानाच्या संरक्षणात जबाबदारी आहे ते अधीन झालेले आहेत. मग आशा कुठे आहे? आणि मग एकच विचार आहे तो बाबासाहेबांचा. तो बाबासाहेबांचा विचार असा आहे, तो म्हणतो की ज्या देशात लोक संविधानिक नैतिकतेचं पालन करतात, ज्या देशातील लोक संविधानाप्रती समर्पित आहेत, त्या देशात एक्झिक्युटिव्ह असो, कार्यपालिका असो, न्यायपालिका असो किंवा विधानमंडळ असो, हे सर्व लोकांप्रती जास्त उत्तरदायी असतात. लोक जर हे करत असतील तर. आणि त्यामुळे मग हे या देशात लोकशाही जिवंत, संविधानाने लोकशाही जिवंत ठेवली, ती न्यायालयाने नाही ठेवली. या देशात लोकांनी लोकशाही जिवंत ठेवलेली आहे, लोकांनी संविधान ठेवलेलं आहे. त्याचं उदाहरण 2024ची लोकसभा निवडणूक आहे. त्याचं उदाहरण 2024ची लोकसभा निवडणूक आहे. आणि म्हणून मग संविधानाची नैतिकता, संविधानाप्रती समर्पितता ही मूल्य डॉक्टर आंबेडकर म्हणतात जोपर्यंत जनसामान्यात, नेत्यांमध्ये नाही,
जोपर्यंत जनसामान्यात रुजवली जाणार नाहीत तोपर्यंत या देशात लोकशाही आणि संविधान सुरक्षित नाही. संविधान अस्तित्वात राहील, परंतु त्याला संविधानाचं प्राणहीन कलेवर म्हणावं लागेल. निवडणुका होतील म्हणून लोकशाही जिवंत आहे अशी जर आपली मान्यता असेल तर निवडणुकाही होतील, परंतु निवडणुका होतील 1500 रुपये घ्या मत द्या, 2000 रुपये घ्या मत द्या, मोफत धान्य घ्या मत द्या, याचा विचार नका करू, विवेकाचा विचार नका करू. डॉक्टर आंबेडकर, शेवटचं सांगतो मी, डॉक्टर आंबेडकर 1946 स्टेट्स अँड मायनॉरिटी जे म्हणतात, ज्या देशात लोकांकडे आजीविकेचं साधन नसेल त्या देशातील लोक कसे जगतात ते विवरण करतात. ज्या देशातील लोकांकडे आजीविकेचं साधन नाही असा माणूस भुकेने मृत्यूस प्राप्त होण्याचं भय, असेल नसेल तो निवारा हिसकावून घेतलं जाण्याचं भय, बुलडोजर कल्चर, असेल नसेल ती बचत काढून घेतलं जाण्याचं भय, कारण आजीविका नाही त्याच्याकडे, असेल नसेल ती बचत काढून घेतलं जाण्याचं भय, मुलांना शाळेतून हाकलून दिलं जाण्याचं भय, कारण प्रायव्हेट एज्युकेशन येत आहे, आता सगळं शिक्षणाचं खाजगीकरण काढून टाकलं जाण्याचं भय, लोकांच्या सरकारच्या दयेवर जिवंत राहण्याचं भय आणि मृत्यूनंतर सरकारी खर्चाने दहन किंवा दफन केलं जाण्याचं भय, अशा भयग्रस्त परिस्थितीत आजीविकाविहीन व्यक्ती जगत असेल तर ती व्यक्ती जिवंत राहण्यासाठी आपले सर्व मूलभूत हक्क आणि आपला मताचा हक्कही जिवंत राहण्यासाठी समर्पित करेल. ही अवस्था आज अस्तित्वात आलेली आहे. ज्या पैशामध्ये लोकांना आजीविका दिली जाते त्या पैशात आजीविका दिली जात नाही, परंतु मोफत धान्य दिलं जातं आणि मोफत सगळंच काही देण्याचे विचार करतात आणि मतदाराला कॅप्टिव्ह व्होटर, बेनिफिशरी व्होटर बनवलं जात असेल तर या देशात लोकशाही नाही, कारण सर्वच पक्ष या मार्गाला लागलेले आहेत. तुम्ही 1500 देता, आम्ही 2000 देऊ, तुम्ही अमक देता, आम्ही तमक देऊ, ही सगळी जी प्रक्रिया सुरू आहे ही लोकशाहीची प्रक्रिया नाही आहे. आणि म्हणून व्हेअर इज द होप? पीपल, लोक ही आशा आहे. लोकांनी जर ठरवलं तर संविधानही जिवंत राहील, लोकांनी जर ठरवलं तर लोकशाही जिवंत राहील. लोकशाही प्रक्रिया जी आहे, किंबहुना भारतातली लोकशाही प्रक्रिया जी आहे, त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं किंवा त्यांची जर चौकट जर तुम्ही बघितली तर ते सांगतात की राज्य जे असते हे आपल्या सत्तेतून सगळ्यात पॉवरफुल इस्टॅब्लिश झालेली संस्था असते. त्याच्यामध्ये आपले सर्व जे पॉवर्स आहेत, अधिकार आहेत, ते त्या राज्य व्यवस्थेमध्ये निहित झालेले असतात, केंद्रित झालेले असतात. आणि म्हणून ही राज्यव्यवस्था जी आहे हे सगळ्यात पॉवरफुल व्यवस्था आहे, सगळ्यात शक्तिशाली व्यवस्था आहे. जगाच्या पाठीवर जर तुम्हाला जर कोणती संस्था सर्वात शक्तिशाली जर दिसत असेल तर ती राज्यव्यवस्था आहे. आणि म्हणून जर ही राज्यव्यवस्था एवढी शक्तिशाली असेल तर त्याच्यातून जर तुम्हाला प्रोटेक्शन पाहिजेत असेल तर ती प्रोटेक्शन कशाच्या माध्यमातून मिळेल? तर ती लोकशाहीच्या माध्यमातून मिळेल. तर लोकशाहीच्या तरतुदी आपल्याला कुठे सापडतील? तर जेव्हा आपण व्यक्तीच्या अधिकारांना बळकट करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांचे फंडामेंटल राईट जे आहेत ते आपण त्यांच्यामध्ये निहित करण्याचा प्रयत्न करतो. हे आम्हाला राज्याच्या शक्तीपासून जे आहे बचाव करण्याचा प्रयत्न करतं, तिथून आपल्याला वाचवतं. पण ही राज्याची जी संपूर्ण व्यवस्था जी आहे, हे आपण जर तीनही विंग जर बघितले तर ही संपूर्ण व्यवस्था, लोकशाहीची व्यवस्था ही लोकांच्या चर्चेतून घडवत येणारी व्यवस्था आहे. म्हणजे हा जो शासन आहे हा चर्चेचा शासन आहे. पार्लमेंटमध्ये लेजिस्लेचर जेव्हा एखादा कायदा जेव्हा तयार होतो तेव्हा चर्चेच्याच माध्यमातून तयार होत असते. ही चर्चेची व्यवस्था आहे. ही एक सिव्हिलाइज्ड गव्हर्नमेंटची व्यवस्था आहे, एक सिव्हिलाइज्ड पद्धत आहे की आम्ही आपले भवितव्य तयार करत असताना आम्ही भांडण करून भवितव्य तयार करणार नाही, तर आम्ही चर्चेच्या माध्यमातून आम्ही आपलं भविष्य निर्धारण करणार आहोत. सगळ्या संस्था
ह्या चर्चेपर्यंत मर्यादित असतात. सगळ्या संस्थेचं एक बंधन असतं. ते बंधनमध्ये चर्चेचं बंधन असतं आणि त्या चर्चेच्या बंधनात राहूनच आपल्याला काम करायचं असतं. इवन या मर्यादा सुप्रीम कोर्टावरही असतात. ज्याला आपण म्हणूया की एखादं सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि जर ते एक्झिक्युटिव्हनी पालनच केलं नाही, मग त्या संस्थेचं काय राहील? आपण खूप, ज्याला आपण म्हणूया की खूप एक्साइटेड झालो, खूप ओव्हर ॲम्बिशियस झालो आणि असे निर्णय आपण देणं सुरू केले की जे झेपणारच नाही, जे करूच शकणार नाही, किंवा एक्झिक्युटिव्ह त्याला इम्प्लिमेंट करण्यात इच्छुकच नसेल, अशा वेळेस गोची होते. याला संस्थात्मक गोची म्हणतात, याला संस्थात्मक टेन्शन म्हणतात. असे टेन्शन जे आहेत हे प्रत्येक काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा वेळेस इवन द सुप्रीम कोर्टाला सुद्धा आणि न्यायपालिकेला सुद्धा अत्यंत सिव्हिलाइज्ड पद्धतीने, अत्यंत ज्याला काय म्हणूया की सांभाळून ज्या गोष्टी इम्प्लिमेंट होऊ शकतात अशा पद्धतीचे निर्णय सुद्धा आणावे लागतात. पण याला बळ देण्याचा जो काम आहे, या प्रत्येक संस्थेला बळ देण्याचा जो काम आहे, तो अल्टिमेटली लोकांच्याच माध्यमातून येतं. जेव्हा लोकप्रक्रिया ज्या बाजूनी झुकत असेल, लोकप्रक्रिया आणि लोकांचा विश्वास आणि लोकांची मतं जी आहेत ज्या बाजूनी झुकतील, त्या बाजूनी ह्या संस्था सुद्धा कामं करतील. तर अल्टिमेटली या इन्स्टिट्यूशनचे लिमिटेशन्स आणि इन्स्टिट्यूशनचं कार्य करण्याची जी पद्धत आहे आणि कार्य करण्याचे जे ज्याला काय म्हणूया की वेग आहे किंवा धाडस आहे, तो सुद्धा लोकातूनच तयार होत असतात. आणि म्हणून मला हे म्हणायचंय की वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. कशा बाबतीत केअरफुल राहायची गरज आहे? एक, आपण ज्या संस्था तयार करतो आहे त्या संस्था बरोबर काम करतात आहेत की नाही करत आहेत याच्या बाबतीत प्रश्न उभे करणं हे गरजेचं तर आहेच. पण हे सुद्धा बघणं गरजेचं आहे की ज्या संविधानाच्या माध्यमातनं, ज्या संविधानाला आपण उभं केलेलं आहे आणि ज्या संविधानाच्या माध्यमातनं आपण ही संपूर्ण व्यवस्था लावलेली आहे, या व्यवस्थेचं पाठराखण सुद्धा, या व्यवस्थेला ज्याला काय म्हणूया की या व्यवस्थेला बळ देण्याचं काम सुद्धा आपल्याला करण्याची गरज पडते, समृद्ध करण्याची गरज पडते. जेव्हा व्यवस्था समृद्ध होतात, ताकदवार होतात, तेव्हा त्या जनतेच्या बाजूने निर्णय घेऊ शकतात. जेव्हा व्यवस्था ताकदवार होत नाही, व्यक्ती ताकदवार होतो, तेव्हा संस्था जनतेच्या बाजूने काम करत नाही. आणि म्हणून संस्थानांना मजबूत करणं हे अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अत्यंत मोठा विश्वास होता राज्यव्यवस्थेवर. आणि ते म्हणायचे की जर या देशामध्ये, या मागासलेल्या देशामध्ये, या विविध प्रकारच्या ज्याला काय म्हणूया की व्यवस्थेतून, मग ते वर्णव्यवस्था असो, जातव्यवस्था असो, धर्मव्यवस्था असो किंवा पेट्रिआर्कीची व्यवस्था असो, पुरुष व्यवस्था असो, याच्यातून जर आपल्याला न्यायाकडे वाटचाल जर करायची असेल, तर ह्या न्यायाच्या वाटचालीचा जर एखादा सोर्स आपल्याकडे असेल तर ती ही राज्यव्यवस्थाच आहे. अजून दुसरी कोणतीही व्यवस्था आमच्याजवळ नाही जे अशा पद्धतीने न्यायाची भूमिका घेऊ शकेल. आणि म्हणूनच या सगळ्या संस्थानांना मजबूत करणं, या सगळ्या संस्थानांना अकाउंटेबल करणं, जेणेकरून की संविधानामध्ये असलेल्या तरतुदी ते पूर्ण करू शकतील, या दिशेने त्यांचा विश्वास होता. आणि म्हणून ते टीका करायचे की ते गांधीजींची पण टीका करायचे. ते म्हणायचे की सत्याग्रहाचा मार्ग हा प्रत्येक वेळेस काम करत नाही.
जेव्हा संवैधानिक व्यवस्था आपण स्वीकार करत असतो तेव्हा सत्याग्रहाचा मार्ग हा अनार्कीचा मार्ग आहे असे ते म्हणाले. आणि ते संविधान सभेच्या भाषणामध्येच म्हणाले 25 नोव्हेंबरचे. आणि हा मार्ग आपण सोडायला पाहिजे. ते का म्हणाले? ते यासाठी म्हणाले कारण की सत्याग्रहाचा मार्ग हा एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल मार्ग आहे. आम्हाला कॉन्स्टिट्यूशनल मार्गाच्या माध्यमातूनच जायचं आहे. आम्हाला कायद्याचा मार्गच पकडायचा आहे आणि कायद्याच्या माध्यमातून तयार केलेल्या सगळ्या संस्थांचा मार्ग तयारच्या माध्यमातूनच बघायचा आहे. दुसरा कोणताही मार्ग हा या संवैधानिक लोकशाहीला टिकवणार नाही, किंबहुना तो संवैधानिक लोकशाहीला धोकाच देणार आहे. आणि दुसरं ते म्हणतात की राजकारणामध्ये म्हणजे वैयक्तिक जीवनामध्ये भक्ती ठीक आहे, पण राजकारणामध्ये भक्ती हे डिक्टेटरशिपकडे जाते. आणि म्हणून अशा पद्धतीची कोणतीही भक्ती व्यवस्था जी आहे हे राजकारणात आपण आणू नये आणि लोकशाहीला त्याच्यातून तडा जाईल अशा पद्धतीची भूमिका आपण घेऊ नये. अशा पद्धतीची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या समोर करतात. सो हे करत असताना म्हणून लोकशाहीचे जे तंत्र आहेत त्यांना मजबूत आपण कसं करणार, त्याच्यावर विश्वास आपण कसं प्रबळ करणार, हीच भूमिका, याच भूमिकेतून मला असं वाटतं की भारतीय संविधानाची नीव जी आहे ती राखण्यात आलेली आहे, ती ठेवण्यात आलेली आहे. आणि याच मार्गातूनच आपल्याला आपलं भविष्य निर्धारित करायचं आहे. हे संविधान जे आहे आपलं राजकारण आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतं. अखेर एक मुद्दा मी उचलतो जे घोडेस्वार सरांनी पण उचललं. ते म्हणजे लोकांची इंटिग्रिटी. लोक बाबासाहेब म्हणाले की कायदा कितीही चांगला असला, संविधान कितीही चांगला असला, जर चालवणारी लोक जर वाईट असतील, जर चांगले नसतील, तर कितीही चांगला कायदा असला तरी तो कायदा जो आहे फोल ठरेल. आणि लोक खराबही असली, सॉरी, आणि कायदा खराबही असला पण लोक चांगली असली तर ते चांगलं शासन करतील. तर ही जी इंटिग्रिटी आहे लोकांची, हे अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणूनच जेव्हा या संविधान परिषदेची जेव्हा आपण कल्पना करतोय आणि सुरुवातीमध्ये जेव्हा खोब्रागडे साहेब हे बोलून गेले की या संविधान परिषदाच्या माध्यमातून लोकांना घडवायचं आहे, चांगल्या लोकांना लोकांना चांगलं बनवायचं आहे, तर ही जी चांगली लोक आहेत, जोपर्यंत आपण लोकांना घडवत नाही, त्यांना या कल्पनेशी अवगत करून देत नाही की अल्टिमेटली या संपूर्ण राजकारणाचं खांदा, या संपूर्ण राजकारणाचा भार लोकांवरच असतं. आणि जोपर्यंत लोक चांगली असली, जोपर्यंत लोक या विचारातून समृद्ध असली, तोपर्यंतच हा शासन व्यवस्था चांगलं चालत असतं. अदरवाईज मग जर लोक तुटायला लागली, जर लोक खराब व्हायला लागली, तर मग संस्थानं सुद्धा कमजोर होत चालली जातात. मग ती पार्लमेंट असो, मग ती कार्यपालिका असो, किंवा ती सुप्रीम कोर्ट असो. So it all comes down, it all boils down to the character of people. आणि म्हणून या संविधानाला जर कोणता धोका असेल, या संविधानाला जर कोणता धोका असेल, तर वी द पीपल याच्यामधूनच तयार होईल. कारण की ह्या संविधानाच्या संदर्भात आजपर्यंत जे काही चर्चा झालेली आहे ते या वी द पीपलच्या संदर्भातली चर्चा आहे. आसमानातून लोक येत नाही आणि कार्यपालिकेमध्ये जात नाही, ती येतात इथूनच, ती लोकातूनच जात असतात, ती लोकातच तयार होतात, ती लोक
लोकाच्याच मूल्यातून तयार होत असतात, ती लोकमूल्य घेऊनच सामोर जात असतात. आणि म्हणून या लोकांच्या मधातूनच जे आहे आपल्याला बघण्याची गरज आहे. आपण, तुम्ही, मी, आपण सर्व जे आहोत या देशाची मालक आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून या देशाचं भवितव्य कुठे घेऊन जायचं आहे हे आपण ठरवणार आहोत, अजून कोणी दुसरं ठरवणार नाहीये. आम्हाला कुठे जायचं आहे हे आम्हाला ठरवायचं आहे. आणि त्या पद्धतीने या सगळ्या ज्या संस्थानं जे आपण तयार केलेली आहे त्याच्यासोबत आपल्याला इंटरॅक्ट करायचं आहे. हे दोनही संस्थानं ज्याच्यावर आज चर्चा झाली, न्यायपालिका असो किंवा इलेक्शन कमिशन असो, आणि दोघांच्या वक्तव्यातून आपल्याला हे दिसून पडलं की एकंदरीत या 75 वर्षामध्ये या दोनही संस्थानांनी अनेक महत्वाची कामगिरी बजावलेली आहे. बरेच रिफॉर्म्स इथे होताना आपल्याला दिसतं. न्यायपालिकेच्या माध्यमातून बरेच चांगले निर्वाडे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. व्यक्तीच्या अधिकारांना सुद्धा रक्षण होताना आपण बघितलेले आहेत. पण वी आर नॉट इन अ परफेक्ट सोसायटी. त्याचप्रमाणे जेव्हा इलेक्शन कमिशनच्या संदर्भात जेव्हा चर्चा झाली, तर इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून जेव्हा आपण TN सेशनच्या रेफरन्समध्ये बोलतो किंवा लिंगडोच्या रेफरन्समध्ये बोलत असतो, तेव्हा आपण बघतोय की या इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून बरेच सुधारणा ज्या आहेत त्या इलेक्शनमध्ये होताना आपल्याला दिसत आहे. आज बऱ्याच गोष्टी पटलावर आलेल्या आहेत. बरीच अकाउंटेबिलिटी आपण तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जर आपल्याला इथेही जर सॅटिस्फॅक्शन वाटत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे याबाबतची चर्चा आपण घडवून आणणं अत्यंत गरजेची आहे. आणि तशा प्रकारच्या सुधारणेसाठी, तशा प्रकारच्या भूमिकेसाठी, तशा प्रकारचं ज्याला काय म्हणूया की रिफॉर्म या व्यवस्थेमध्ये यायला पाहिजेत आहे, ते या परिषदांच्या माध्यमातून मला असं वाटतं की करण्याची गरज आहे. आणि ती जी आहे ते या लोकांच्या माध्यमातूनच आपल्याला यायचे आलं पाहिजेत आहे असं मला असं वाटतं. आणि म्हणून आज जेव्हा आपण 26 जानेवारी आणि रिपब्लिक डे आपण सेलिब्रेट करतोय, रिपब्लिक मीन्स बॅक टू द पब्लिक, पॉवर टू पीपल, जेव्हा आपण या संदर्भातून आपण बोलतोय आणि याचा आपण फक्त चर्चाच नाही करत, याचं सेलिब्रेशन आपण करतोय. संपूर्ण भारत आजचा दिवस सेलिब्रेट करतोय, या संविधानाला सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न करतोय, राईट. तेव्हा मला असं वाटतं की या सगळ्या दृष्टिकोनातून सुद्धा आणि जे काही मांडणी आज आपल्या समोर झालेली आहे त्याच्यातून आपण बोध घेऊन आपण आपले पुढची वाटचाल जे आहे ती निश्चित करायला पाहिजेत आहे. आपण सजग राहायला पाहिजेत आहे. एक सिटीजन काय असतं, एक नागरिक काय असतं, त्या जिम्मेदारीचं निर्वहन आपण करायला पाहिजेत आहे. हे बोलून चालणार नाही की मी राजकारण करत नाही, कारण की आपण सगळीच राजकारण करत असतो. लोकशाहीमध्ये कोणीही राजकारणापासून सुटत नाही. आणि म्हणून ही जबाबदारी आपल्यावर आहे आणि ह्या जबाबदारीचं निर्वहन आपण कराल एवढीच